हे दराच्या हो आज काय आहे सांगा. आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे माहिती की मला. नशीब माझं लक्षात आहे तुमच्या ते गळ्यातलं नवीन आणलीस काय? अहो इंस्टाग्राम वरती तनुज क्रिएशन म्हणून एक प्रोफाईल आहे त्यांच्याकडून मागवले बघा. कानातलं पण आहे आणि मनी पण दिलं. छान आहे ना? छान आहे. बर तुला काय आज माझ्याकडनं गिफ्ट पाहिजे सांग. खरं सांगू काय, आपलं लग्न होऊन आता एवढी वर्ष झाली पण नवीन नवीन होतं त्यावेळेला परिस्थिती गरीब होती पण आपण किती एकमेकांची काळजी घ्यायचो, एकमेकांना वेळ द्यायचो, एकमेकांना समजून घ्यायचो, व्यक्त व्हायचो. ते भारी वाटत होतं. आणि आता एवढ्या वर्षानंतर परिस्थिती चांगली झाल्या पण तुम्ही मला वेळ देत नाही, मला समजून घेत नाही, माझ्यासोबत कधी बसून बोलत नाही. बघाल तो त्या फोनमध्ये असताय नाहीतर त्या मित्रांमध्ये असताय, ऑफिसमध्ये जाऊन एवढ्या वेळ थांबताय पण तुम्हाला घरात थांबावं असं वाटत नाही. पैसा कमवायचा म्हटलं काम करायला नको का? आणि आमच्या डोक्यात काही थोडं टेन्शन असतंय का? तेवढं होतच असते. अहो तेवढं कळतंय की मला. तुम्ही मला काय 4 गोष्टी कमी पडू देत मी तेवढ्यात काढतो पण जे आपल्या नात्यात अंतर पडले ना ते वाढत चाललंय हे मला तुम्हाला सांगायचंय. आणि तुम्हाला चांगलं माहितीये की आता तुम्ही जर माझ्याशी बोलत नसाल तर मला जे वाटते ते मी कुणाला सांगणार. आपण चिडचिड करायला लागलोय, आपण भांडणं करायला लागलोय पण त्या गोष्टी मला पण कुठेतरी व्यक्त कराव्याशा वाटतात. आणि तुम्हाला माहितीये मला मैत्रिणी नाहीयेत, मग जी कोण ओळखीचे असतील किंवा मित्र असतील त्यांना जर ह्या गोष्टी मी सांगायला गेले तर. सारिका तू तर एवढी साधी सरळ आहेस आणि तू सुद्धा. आता काय साधी सरळ असले म्हणजे काय मला मन नाही काय, मला व्यक्त व्हावं असं वाटत नाही काय. आणि एखाद्या पुरुषाला मी जर काय गोष्टी सांगितल्या तर ते चुकीचं आहे का? हा त्यातनं गोष्टी जर वाढत गेल्या तर ते चुकीचं आहे हे मला सुद्धा कळते. आणि मला माहितीये की आता आपल्या संसारात जर कुठं फूट दिसली तर समोरचा त्याचा फायदा उचललेला तयारच असतात. हे ज्या गोड गोड बोलतंय आणि त्यांचा स्वार्थ साधून घेणार हे माहितीये, मला कळतंय मला. पण मला जे वाटते ते मी कुठं व्यक्त होऊ. आणि ते जर मी व्यक्त व्हायला गेले आणि जर दुसरीकडे काय गोष्टी चुकीच्या घडल्या तर त्याला जबाबदार कोण? मग जसं माझ्या बाबतीत घडू शकते तसं तुमच्या बाबतीत पण घडू शकते. कारण आता सोशल मीडियाचं युग आहे. आधार देणाऱ्यांची कमी नाही आहे आणि आधार द्यायचं नाटक करून आपला संसार मात्र करणाऱ्यांची पण कमी नाही आहे. हेच मला तुम्हाला सांगायचंय की तुम्ही सुद्धा जरा मला वेळ द्या आणि आपलं जे काय असतील ना टेन्शन्स असतील, प्रॉब्लेम्स असतील किंवा आपल्या दोघांबद्दल एकमेकांना जे वाटतंय ना ते आपलं आपण एकमेकांसोबत बोलून व्यक्त होऊया. कारण जर हे जर वाढत गेलं तर ह्याचा फायदा कुणाला तरी तिसऱ्याला होऊन आपला संसार मात्र होईल. जगात एवढ्या गोष्टी घडायला लागल्यात मी कधी एवढा विचारच केला नाही. तुला काय वाटलं तर मला सांग, मी आहे तुझ्यासोबत आणि मी बदलेन स्वतःला. मला किती दिवसापासून हे तुमच्याशी बोलायचं होतं पण आज तुम्ही समजून घेतलं. माझ्यासारख्या अशा कितीतरी बायका असतील की ज्यांना नवऱ्यासोबत असं हे सगळं सांगायचं असतंय पण त्यांचं धाडस होत नाही किंवा नवरा काय समजेल ह्या विचारानंच त्या नवरा बायकोमध्ये अंतर पडते.